निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडू आक्रमक झालेत। शुक्रवारी संभाजीनगरमध्ये बच्चू कडूंचा आक्रोश मोर्चा आहे। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रहार काढून अमरावतीमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे। शेतकरी दिव्यांगांच्या प्रश्नांवर मोर्चा ते काढणार आहेत। तर अमरावती शहरात लागलेल्या बॅनरची आता जोरदार चर्चा रंगली आहे। मोर्चामध्ये 2.5 ते 3 लाख लोक सहभागी होणार असल्याचा दावा बच्चू कडूंनी केला आहे। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, बच्चू कडू जे आधी मविया सरकारमध्ये होते त्याच्यानंतर एकनाथ शिंदेंनी जो बंड केला त्यावेळेला बच्चू कडू सगळ्यात आधी एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटी, सुरत, गुवाहाटी या ठिकाणी गेल्याचं पाहायला मिळालं होतं। तेच बच्चू कडू आता सत्ताधाऱ्यांविरोधात भूमिका घेताना पाहायला मिळतात। लोकसभेमध्ये त्यांनी आपला एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभा केला होता, मात्र त्याचा पराभव झाल्याचं पाहायला मिळालं आहे। आणि आता विधानसभेच्या तोंडावर बच्चू कडू आक्रमक झाले आहेत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, आणि ते या ठिकाणी वेगळी भूमिका घेताना दिसून येत आहेत। शुक्रवारी संभाजीनगरमध्ये बच्चू कडूंचा आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे। या मोर्चामध्ये लाखो लोक सहभागी होतील असा दावा बच्चू कडूंनी केला आहे। त्यामुळे आता त्यांचा हा मोर्चा नेमका कसा असेल, कशा पद्धतीने बच्चू कडूंच्या या मोर्चाला प्रतिसाद मिळतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। दरम्यान मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रहार काढून अमरावतीमध्ये जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडल्याचं दिसतंय। शेतकरी दिव्यांगांच्या प्रश्नांवर हा मोर्चा काढणार असल्याची माहिती समोर येते आहे। अमरावती शहरामध्ये लागलेल्या बॅनरची जोरदार चर्चा रंगली आहे। पूर्ण महाराष्ट्रातून गडचिरोली ते कोकण, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, वसई, विरार, मराठवाडा या सगळ्या भागातून 2.5 ते 3 लाख लोक संभाजीनगरला 9 तारखेला क्रांती दिवशी बिरसा मुंडा दिवस म्हणून आम्ही तेव्हा जाहीर करतो आहे। आणि शेतकरी दिव्यांग मजुरांसाठी हा मोर्चा आहे। हा जाती धर्माच्या पलीकडे जाऊन भाजपा हिंदुत्वाचा नारा देत असताना काँग्रेस पुन्हा जातीचे नारे देत असेल तर आमचा शेतकरी शेतमजुराचा नारा घेऊन आम्ही हा आक्रोश मोर्चा काढतो आहे 9 तारखेला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।